नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात पोचली, बायकोला तिथंच धुतली. पहिला प्रेमविवाह मोडून लग्न. पोलीस दलात कार्यरत आहे म्हणजे काहीही करू शकतो अशी समज झाली आणि त्यानं थेट आपल्या पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्नही त्यानं केल्याचा आरोप आहे. हिंगोलीत खाकी वर्दीतील एक आरोपी पत्नीला घटस्फोट न देता थेट दुसरं लग्न थाटण्यासाठी निघाला. पहिल्या पत्नीला माहितीच नाही की तिचा पती दुसरं लग्न करतोय. महत्वाचं म्हणजे पहिल्याच पत्नीसोबत प्रेमविवाह केलेला. जेव्हा पत्नीला कळालं की पती दुसरं लग्न करतोय, ती थेट लग्नाच्या ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी तिनं पतीला जाब विचारला, पण या आरोपीनं थेट पत्नीला सर्व पाहुण्यांसमोर मारहाण करायला सुरुवात केली. तिचा गळा आवळला. हा सर्व प्रकार सुरू असताना नातेवाईक शांतपणे सर्व पाहत राहिले. या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. एका महिलेला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करण्याची परवानगी कोणी दिली? जर पत्नी सोबत राहायचं नव्हतं तर घटस्फोट का नाही घेतला? सर्वांसमोर मारहाण केल्यानं आता सध्या संतापाची लाट उसळली असून अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होतीये. या व्हिडिओतून पाहूयात नेमकं घडलंय काय. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. हिंगोलीच्या वसमत मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत गजभारे असं आरोपीचं नाव आहे. पती प्रशांत आपल्या माघारी काय करतोय याची शारदाला थोडीशी देखील कल्पना नव्हती. मात्र फेसबुकवर अचानक व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे शारदाच्या पायाखालची जमीनच सरकली. हा फोटो प्रशांतच्या दुसऱ्या विवाहाच्या तयारीचा होता. आपल्या पती कायदेशीररित्या अद्याप सोबत असतानाच वसमत शहराजवळील कृष्ण मंगल कार्यालय येथे दुसरं लग्न करत असल्याची पक्की कुणकुण लागताच शारदानं आपल्या नातेवाईकांसह तातडीनं वसमत गाठलं. डोक्यावर बाशिंग बांधून नवरदेवाचा राजेशाही पोशाख परिधान करून प्रशांत हा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होता. शारदानं नातेवाईकांसह थेट लग्न मंडपात प्रवेश केला. त्यांनी प्रशांतला या बेकायदेशीर विवाहाबद्दल भर मंडपात जाब विचारण्यास सुरुवात केली आणि या लग्नाला तीव्र आक्षेप घेतला. आपल्या बेकायदेशीर कृत्याचं भिंग फुटल्यानं आणि पाहुण्यांसमोर नाचक्की होत असल्याचं पाहून नवरदेव प्रशांतचा संयम सुटला. तो कायदा आणि पोलीस दलाची शिस्त पूर्णपणे विसरला. त्यानं थेट शारदावर हल्ला चढवला. प्रशांतनं सर्व वराडी आणि पाहुण्यांदेखत स्वतःच्या पहिल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता संतप्त प्रशांतनं शारदाचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या अमानुष मारहाणीत शारदाला गंभीर दुखापत झाली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे लग्न मंडपात उपस्थित असलेल्या शेकडो वराडी, प्रतिष्ठित नागरिक आणि नातेवाईकांपैकी एकही जण या असहाय्य महिलेला वाचवण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला नाही. मात्र या संपूर्ण मारहाणीचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला ना, आता तो तपासाचा मुख्य पुरावा ठरला. माझं नाव शारदा प्रशांत गजभारे आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव प्रशांत गंगाधर गजभारे. त्यानं पोलीस कॉन्स्टेबल आहे नांदेड SP ऑफिसला. आणि मला समजलं रविवारी ह्या 5 जुलैला त्यानं लग्न करायला आहे. मला एक मुलगी आहे 2 वर्षाची. तिचं नाव प्राशी प्रशांत गजभारे आहे. आणि मला न सांगता मला खोटं बोलून त्यानं दुसरं लग्न केलं. जसं मला कळालं की त्यानं लग्न करायला आहे, मग मी नांदेडहून आले, वसमत पोलीस स्टेशनला गेले. तिथं त्यानं मला कोणी काही सहकार्य केले नाही आहेत. मग मी हॉलवर गेले, जिथं लग्न होतं तिथं गेले. मग तिथं त्यानं फोटो वगैरे चालू होते. मग मी डायरेक्ट लेकरू घेऊन माझं गेला माझा नवरा, माझा भाई लग्न रोखायचा प्रयत्न केला. गेले लग्न तू का करायलास, लग्न रोखायचा प्रयत्न केला. तर माझा भाई प्रवीण गंगाधर गजभारे, ते पण पोलीस कॉन्स्टेबल आहेत SRP मध्ये औरंगाबादला. त्यानं मला मारायला सुरुवात केली. मग त्यानं मारायला सुरुवात केली तर माझा नवरा, माझी जाऊ, नन, भाई, देर सगळे असे 10-15 लोक मला जीव मारायचा प्रयत्न केला. तिथं मला जीव जाऊच लागला. पण काही लोक आले, वाचवले. आणि माझ्या मुलीला पण लागलं, मला लागलं, माझा हात फ्रॅक्चर केला. एवढं मारलं त्यानं. आणि मी पहिली बायको असताना त्यानं दुसरं लग्न केलं. आमचं घटस्फोट वगैरे काहीच झालं नाही आहे सर. माझ्यासोबत खूप अन्याय झाला आहे आणि ते अन्याय मला न्याय भेटण्यासाठी मी इथं आले सरांकडे. आणि माझ्या मुलीला मला न्याय पाहिजे, बस एवढंच माझी इच्छा आहे. त्यानं हे खूप वेळ झाले. त्याच्यावर FIR मी 2 वेळेस आहे. नांदेडला पण FIR आहे आणि इथं वसमत पण आहे. त्याचं मी काहीच करत नाही, कारण ते पैसे लावून हे करून सगळं मॅनेज करायलेत. आणि मला एवढीच अपेक्षा आहे की मी त्याची पहिली बायको आहे, माझं लेकरू त्याचा आहे, माझा हक, माझा अधिकार त्यानं मला द्यावा. आणि ते जे बी आहे ते लग्न मी स्वीकारू शकत नाही. दुसरी मी जिवंत आहे, आमचं काही घटस्फोट झाला नाही आहे, काहीच नाही. माझा नवरा माझ्यासोबत होता. शुक्रवारी ते ड्युटीला म्हणून घराच्या बाहेर गेला, शुक्रवारी 2 तारखेला. मग मला सडनली मला समजलं की त्याची हळदीची फोटो ठेवली शनिवारी, ते पण मला माहिती नव्हतं. मग रविवारी मला समजलं की त्याचं लग्न आहे. मग मी नांदेडहून वसमतला गेले ऑटो करून. तिथं मला बेहात जीव जायचं मारहाण झाली. आणि नंतर पोलीसवाले आले. मग तिथं FIR केला मी. माझी एवढीच अपेक्षा आहे की मला न्याय भेटावं. ते ना माझा नवरा आहे प्रशांत गंगाधर गजभारे आणि त्याचंच लग्न होतं. आणि ते लग्नामध्ये मी त्याला लग्न रोखायसाठी गेले आणि ते मला मारहाण करू लागला.
त्याला म्हणलं लग्न का करायलास तू, मी बायको हे लेकरू आहे. तर त्याने लेकराची पण किंमत नाही केली, माझी पण केली नाही. माझ्यासोबत 2 बाया होत्या, माझी काकून मोठी आहे, त्यांनासुद्धा मारहाण झाले, मला पण मारले. आणि ते व्हिडिओ जे आहेत ना, मी ते लग्न रोखायसाठीच गेले होते सर. तर ते सगळे माझ्यावर सुटून मारहाणच सुरू केले. बोलणं तर काही सुरू नाही, डायरेक्ट मारहाणच होती सगळी तिथं. तर एवढीच अपेक्षा आहे माझी की मला न्याय भेटा, म्हणून मी इथं आले. मारहाण करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे दुसरं लग्न लावणारा प्रशांत गजबा नांदेड पोलीस दलात कार्यरत आहे, अशी माहिती समोर आली आहे. प्रशांतचा 2022 मध्ये शारदा गजभारेशी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर या दाम्पत्याच्या संसारात कौटुंबिक वाद सुरू झाले. त्यांना 2 वर्षांची एक मुलगी देखील आहे. कौटुंबिक वाद न्यायालयात किंवा समोपचारानं मिटवण्याऐवजी प्रशांतनं पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून थेट दुसरं लग्न करण्याचा घाट घातला. लग्न मंडपातील या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आणि अमानुष मारहाणीनंतर जखमी झालेल्या शारदा गजभारेने थेट वसमत शहर पोलीस ठाणं गाठलं. आपल्याच विभागातील कर्मचाऱ्याचे हे कृत्य पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली. पीडित शारदाच्या सविस्तर तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत गजभारेसह इतर 11 ते 12 नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. स्वतः आरोपी कायद्याचं रक्षण करणारा पोलीस दलातील कर्मचारी असल्यानं या घटनेमुळे नांदेड आणि हिंगोली पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसच जर महिलांवर असे अत्याचार करणार असतील तर सर्वसामान्य महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. प्रशांत गजबारेच्या या गंभीर आणि अशोभनीय कृत्यामुळे नांदेड पोलीस अधीक्षकांकडून त्याच्यावर तातडीने निलंबनाची किंवा कडक विभागीय चौकशीची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मात्र आता प्रशांतचं निलंबन होतं का आणि त्याच्यावर कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण अनेक वेळा फक्त गुन्हा दाखल होतो आणि आरोपी मात्र बाहेर आरामात फिरताना दिसतो. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर कठोर कारवाई करून समाजात एक संदेश देण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.